हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। लवकरच झी मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे लक्ष्मी निवास आणि त्या निमित्ताने आपल्याला भेटायला येते भावना। तुमच्या सगळ्यांची लाडकी म्हणजे अंजलीबाई होती जी पाठकबाई आता भावना म्हणून येते। तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। पहिले तर कशी आहेस? थँक्यू, मी खूप मस्त आहे। बरं, आम्ही प्रोमोज पाहिले, टीचर आले, बरं आता प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झाली, तर पहिल्या दिवशीची सुरुवात आणि आता दारावर सगळं येऊन उभं आहे हे प्रत्येकजण म्हणतं आहे। ती मनात काय परिस्थिती, काय फिलिंग काय आहे? खूप धाकधूक होती आहे। ऑफकोर्स खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे, पण त्याबरोबरच एक प्रेशरसुद्धा आहे, कारण का पहिल्यांदाच 1 तासाचा भाग घेऊन झी मराठी समोर येत आहे आणि हा इतका मोठा डिसिजन आमच्या वाट्याला आला आहे आणि आम्ही याची पहिल्यांदा सुरुवात करणार। त्यामुळे खूप टेन्शनही आहे, धाकधूक आहे, तितकीच एक्साइटमेंट आहे आणि तेवढीच खात्रीही आहे की प्रेक्षक नक्की आपलंसं करून घेतील। आत्ताच माझी आईसुद्धा तुला इथे भेटायला आली होती आणि त्या अजूनही त्या पाठकबाईच्याच प्रेमात आहेत, म्हणजे माझी आई म्हण किंवा इतरही ऑडियन्स सगळे, तर ती छाप कुठे ना कुठे अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे। तर भावनाबद्दल ते होईल का, काय सांग? ॲक्च्युली अपेक्षा तीच आहे ऑफकोर्स कारण का एखादं पात्र काहीतरी खूप देऊन जातं लोकांना आणि ती एकदा छाप पडली की ती पुसणं शक्य नसतं आणि कुठल्याही कलाकाराची इच्छाही नसते की ती छाप पुसली जावी, परंतु त्याबरोबरीचं दुसरंही कॅरेक्टर तितकंच स्ट्रॉंगली उभं राहावं लोकांसमोर, एवढीच इच्छा आहे माझी आणि ते करण्याचा मी खूप प्रयत्न करते आहे। तर आय होप लोकांनाही ते तितकं छान वाटेल। प्रोमोज खूप आवडले, तुझा स्वभाव एकूणच म्हणजे प्रत्येक मुलीला म्हणशील किंवा घरातल्या एका मुलीला तरी मिळता जुळता आहेस। तर हे जेव्हा प्रोमोज समोर आले त्यानंतर तुझी रिॲक्शन तर असेलच की भाई काय होणार, काही माहीत नाही प्रेक्षकांचं, पण पहिली रिॲक्शन हार्दिककडून आली असावी कदाचित, तर ती कशी होती? त्याची रिॲक्शन अशीच प्रेक्षकांसारखीच होती की खूप वेगळं वाटतं आहे, नेहमीसारखं नाही वाटत आहे, काहीतरी वेगळं दिसतं आहे, तर तो खूप खुश होता। छान, एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळते। तुझे ऑलरेडी ऑडियन्स एवढी आता फॅन फॉलोईंग तगडी झाली असं म्हणू शकतो, तर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव एकूणच किती वेगळा आहे, किती शिकायला मिळतं किंवा काय, कसा माहोल असतो सेटवर? खूप शिकायला मिळतं, कारण आत्ता माझ्याबरोबर जी कॅरेक्टर्स आहेत ते ॲक्टर्स म्हणून खूप चांगले आहेत सगळे। हर्षदाताई, तुषारदादा तर विचारायचंच नाही काही, म्हणजे ते अनेक वर्ष कामं करत आहेत आणि खूप मोठा त्यांचा सगळा अनुभव आहे। तर तो अनुभव त्यांच्यामुळे आमच्याही वाट्याला थोडा थोडा येतो, काही गोष्टीतनं त्यांच्याकडनं सजेशन्स मिळतात, त्यामुळे आमचं कॅरेक्टर उभं करण्यासाठी आम्हाला मदत होते। आणि बाकी आम्ही सगळे जे आत्ताच इंडस्ट्रीत आलेलो आहोत, 10 वर्ष झाली असतील आम्हाला येऊन, तर आम्हालासुद्धा एकमेकांबरोबर पहिल्यांदाच काम केल्यामुळे एकमेकांकडनंही खूप शिकायला मिळतं आणि सगळे कुठे कुठे काय काय करून आलेले आहेत, कुणीच नवखं नाही आहे फार, त्यामुळे सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करून एकत्र काम करणं ही एक खूप वेगळी मजा आहे आणि कुणाला असं समजावायला लागत नाही त्यामुळे फार की आपण सीन काय पद्धतीनं करणार आहोत, पण आमची भट्टी जुळली ना की आम्ही खूप एकत्र एकरूप होऊन सगळे कामं करायला सुरुवात करतो, त्यामुळे मजा येते काम करायला। बरं, आता एका वेगळ्या प्रकारे प्रेस कॉन्फरन्स झाली, म्हणजे बाईक रॅली निघाली, त्यात तू फ्लॅग ऑफ केलास आणि या सगळ्याला थोडा उशीर होत गेला, तर याचं कारण कुठेतरी कळलं की तुम्ही लेट नाईटपर्यंत शूटिंग तुमची चालू होती आणि त्यातून 1 तासाचा भाग येतो आहे जो जेणेकरून महा एपिसोड असतो पण ही महामालिकाच होणार आहे। तर हे सगळं सेटवरचं जुळून कसं आहे, तर टायमिंग मॅनेजमेंट आणि आता हे जो इव्हेंट झाला त्याबद्दलचं काय सांग? ॲक्च्युली अवघड आहे हे सगळं मॅनेज करणं, कारण का आवाका खूप मोठा आहे शोचा आणि आता जान्हवी जी प्ले करते दिव्या, तीसुद्धा आज इथे नाही आहे, कारण तिचं शूटिंग करणं गरजेचं होतं, त्यामुळे ती शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे आज इकडे ती उपस्थित नाही आहे। आणि बाकी आम्ही सगळेजणं वेगवेगळ्या युनिट्समध्ये कामं करतो आहे, काही हर्षदाताई तुषारदादा वेगळीकडे असतात, मी वेगळीकडे, दिव्या वेगळीकडे, एक जण काही लक्ष्मी निवासच्या ओरिजिनल घरात कामं करत असतात, सो सगळे खूप स्प्लिट होऊन कामं करत आहेत, तर अवघड होतं मग सगळ्यांना एकत्र, कारण आमच्या शिफ्ट्स पण वेगवेगळ्या होत्या, काहींची 9ची, 2ची, 12ची, मग ती संपायला 1-2 होतात, तर ते करून पुन्हा आपलं पर्सनल सगळं मॅनेज करून पुन्हा चॅनलला इव्हेंटला येणं, हे खूप हेक्टिक होतं आहे सध्या, पण हीच मजा आहे। आय थिंक नवीन शो सुरू होताना याचीच एक्साइटमेंट असते आम्हाला आणि आता हे घडतं आहे तर खूप आनंद होतो आहे।
तुम्ही किती एक्साइटमेंट आहे ते दिसतं आहे आणि प्रेक्षकही तेवढेच एक्सायटेड आहे, आम्ही तेवढे एक्सायटेड आहोत. तुम्हाला नक्कीच आम्हाला बघायला पुन्हा एकदा आवडेल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना माझी विनंती आहे, झी मराठीवर 8 ते 9 या वेळात लक्ष्मी निवास ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे. 1 तासाचा विशेष भाग दररोज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या लक्ष्मी निवास मालिकेला तुम्ही आपलंसं करून घ्याल याची मला खात्री आहे. तर रोज बघायला विसरू नका लक्ष्मी निवास, रात्री 8 ते 9 या वेळामध्ये, फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.